तर सामन्याला सुरुवात होताना दिसतंय. दोन सलामीवीर संदीप वळवी आणि हर्षद वळवी हे दोन सलामीवीर सलामीसाठी आलेत. पहिलं षटक हाताळण्याकरता संदीप मोकाशी, संदीप टू संदीप पाहायला मिळतोय आणि दुसरं षटक टाकण्याची कामगिरी त्याच्यावरती सोपवलेली आहे. राईट आर्म वरती विकेटचा मारा करत असताना पहिला चेंडू हा खेळपट्टीच्या बाहेर पडलेला आहे. पंचांनी सांगितलंय की हा चेंडू नो असेल, नो बॉल. जे पुढचा चेंडू हा फ्रीड असेल, एक मुक्त फटका खेळण्याची संधी. ते बघा, खूप चांगला फटका केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, जज करतोय, मात्र त्याच्या डोक्याच्या वर हा चेंडू सरळ निघून गेलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावन करता संदीपच्या बॅट मधून हा दुसरा षटकार निघालाय. संदीप पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल. संजय आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन जातोय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. इथे बघा, मस्त टायमिंग झाला, कनेक्शन प्रॉपर झालं नव्हतं तरी देखील मध्ये चेंडू लॉंग ऑफ मध्ये निघून आलाय. विजय तिकडे चेंडूला फेकतोय. बघा, थोडासा ओव्हरथ्रो होताना दिसला. कदाचित 3 धावा या बॉलून पूर्ण केल्या जातील. जबरदस्त रनिंग पुढे विकेट्स. फेकी खराब, त्याचा फायदा समोरच्या संघाला होताना दिसतोय. बघा, आपल्या होम ग्राउंड वरती खेळत असताना, आपल्या घरच्या मैदानावरती खेळत असताना कारखानपाडा संघ सध्या खराब कामगिरी करताना दिसतोय. या 3 धावा, धावसंख्या आता 25 आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. इथे बघा, पायावरती चेंडूला टाकण्याचा प्रयत्न, चांगला फटका ते केला गेलाय. प्रसाद पुन्हा एकदा थोडासा पुढे गेला होता. चेंडूला उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी तिकडे मिळाली. आणि बघा, 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या 27 या आकड्यावरती. 27 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. साई माऊली कारखानपाडा आणि एमपी स्पोर्ट्स बागपाडा असा आपण हा सामना पाहतोय. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आहे. पाय पकडण्याचा प्रयत्न केलाय, मात्र पाय पकडू दिलेले नाहीयेत. चेंडूला सरळ पाठवून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस हर्षदच्या बॅटमधून षटकार निघालाय. या षटकाराने धावसंख्या आता 33 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकामध्ये. हा चेंडू सोडून दिलाय तिकडे. पंचांनी सांगितले हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. एक एक्स्ट्रा रन हे धावफलकावर येताना दिसते. संजय याचं हे षटक महागडं ठरताना दिसते. इथे बघा, स्लॉट मध्ये हा चेंडू होता. चांगल्या प्रकारे कनेक्शन इथे पाहायला मिळतंय. बघा, चेंडू भरपूर दूर वरती जाऊन पडलाय. प्रेक्षकांच्या भेटीसाठी हा चेंडू पाठवलाय हर्षदाने. ठोकलाय षटकार. 6 धावा.
शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकातील. संजय पुन्हा एकदा पुलचा फटका पाहायला मिळतोय. पुल पॉवरफुल झालाय, सक्सेसफुल झालाय आणि हा चेंडू सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर गोल झालाय. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 46 या आकड्यावरती. 46 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. येस, कम ऑन डिझाय. नाकवाचा स्वॅग म्हणजे सिस्टम हॅक. सोना चांदी घालून हातात विस्कीचा पॅक. निकोट कॅश किलो पॅक निको पॅक किलो लाकडाच्या होऱ्या आमच्या. दोन षटक समाप्त झालेत. सरासरी जर आपण बघितली तर 23ची सरासरी इथे राखलेली आहे आणि या 46 धावा या धावफलकावरती लागल्यात. बघा, संजय असं हे षटक भरपूर महागडं ठरलेलं आहे. शफल होऊन फटका ते खेळला गेला. क्षेत्ररक्षक भाग तिकडे पोहोचला होता, मात्र झेल होऊ शकलेला नाहीये. एक धाव तर कंप्लीट झालंय. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय तिकडे आणि दुसरी धाव देखील जलद गतीने कंप्लीट झाली. 2च धावेवरती समाधान मानावं लागेल. या 2 धावेने धावसंख्या आता 48 या आकड्यावरती. देखील एक सिंगल धाव खर्च केली जाईल. सिंगलने धावसंख्या आता 49 या आकड्यावरती. बघा, 31 धावा मागच्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या संजय याने. इथे बघा स्टॅमिंग झालाय. क्षेत्ररक्षक विजय तिकडे पोहोचलाय आणि बघा विजयाने खूप चांगला झेल पकडलाय आणि आता जल्लोष करण्याची संधी, टाळ्या वाजवण्याची संधी कारखानपाडा संघाला मिळालेली आहे. पहिला गडी बाद झालाय 49 या धावसंख्येवरती. वाजवीत वाजवीत ना दिसत हूं बेस. मध्ये हा चेंडू टाकलाय. चेंडूला खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक पोहोचला होता तिकडे संजय. एकच धाव मिळणार आहे. एका धावेने धावसंख्या आता 50 या आकड्यावरती. 50 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या षटकात कमबॅक होताना दिसतोय प्रसाद भुजड याचा. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत या षटकामध्ये. पुढे ससावना फटका खेळलाय. लॉगर मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिकडे किरण. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी कंप्लीट झालेली आहे. तर धावसंख्या 52 या आकड्यावरती
52 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. हाय स्कोर या मैदानावरती लागताना दिसतोय. इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉल संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव येतोय. डॉट बॉल, षटक संपलेला आहे. 3 षटकं संपल्यानंतर आपण पाहतोय धावसंख्या 52 धावा या धावफलकावरती लागल्यात. 52 52 धावा धावफलकावरती. पाहूया शेवटचे 6 चेंडू टाकण्याकरता कुठला गोलंदाज येतोय. नेक्स्ट मॅच संजय 11 नागले आणि शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा पिल्हार. दोन्ही संघाला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. टॉस केला जाईल या ओव्हर नंतर. बघा पहिला चेंडू संधी निर्माण झाली होती तिकडे. एक धाव धावफलकावरती नोंदवली गेली. एका धावाने धावसंख्या 3 1 ने पण पाहतोय पुढे सरसवलेली आहे. ती म्हणजे 53 या धावसंख्येवरती. 53 53 धावा धावफलकावरती शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे विकेट किपर बीट होताना दिसलाय आणि आपण पाहतोय की चेंडू यष्ट्यांच्या तिकडे मागे निघून गेलाय. कीर्तीला हा चेंडू मिळालेला नाहीये. चेंडू सीमारेषा पार होतोय. चौकार. येस, थँक्यू. 57 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू यष्ट्यांच्या वरून निघून गेलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला कमबॅक. इथे जर आपण बघितलं तर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न सातत्याने केलाय बॅटर संदीप बलवियाने. या अगोदर चांगले फटके देखील त्यांनी खेळले होते. इथे आपण पाहतोय पुढे सरसावला होता. प्रसाद आलाय तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय मात्र 2 धावा तो थांबवू शकणार नाही. या 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावसंख्या आता 59 या आकड्यावरती. 59 59 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे बघा बॅकफुट वर जाऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. प्रसाद आलाय तिकडे आणि प्रसाद करणं झालंय चुकी. चुकीला माफी नाही. आणखीन एक मिसफिल्ड. चेंडू सरळ 4 धावांकरता निघून गेलेला आहे. चौकार. इथे बघा टायमिंग झाला होता. क्षेत्ररक्षकापासून चेंडू दूर. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू हातामधून तिकडे निसटलाय आकाशाच्या आणि 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या 65 65 धावा धावफलकावरती लागलेत आणि 66 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. चला या लगेच टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन
बघा आमच्या डाव्या बाजूला महिला कक्ष आहे आणि या महिला कक्षामधून नक्कीच प्रेक्षकांचा आवाज, महिलांचा जल्लोष आपल्याला ऐकायला मिळतोय. त्याचं कारण आहे की ज्या प्रकारे फलंदाज इथे फलंदाजी करतायत. 12 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 65 चं टार्गेट आहे. 65 धावा, सॉरी 66 धावांचं टार्गेट आहे. 65 धावा या धावफलकावरती लागल्यात. इथे बघा खूप चांगला फटका ते केला गेलाय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल का, तर पोहोचलेला आहे. मात्र दुसरा टप्पा तिकडे चेंडूला तो बॅकअप करेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. या 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या 14 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल बाकी असेल या षटकामध्ये. कीर्ती भोय थोडस आक्रमक रूप इथे धारण करत असताना हा चेंडू जर बघितला तर लेग इस्टी सोडून जाणारा हा चेंडू आहे. पण त्यांनी सांगितले की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. एक एक्स्ट्रा चेंडू टाकला गेलाय. धावसंख्या आता 15 या आकड्यावरती. 15 रन्स, 15 धावा धावफलकावरती. ते देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. जयदीप येतोय चेंडूच्या खाली आणि बघा खूप चांगला झेल पकडलाय जयदीप आणि सहसोप्पा झेल हा पकडला गेलाय. फलंदाज बाद होतोय तो म्हणजे कीर्ती भोई. पहिला गडी तंबूच्या आश्रयाला. हात सांग तू बसला हर्षद आलाय. हर्षद वलवी दुसरं षटक टाकण्याकरता. आता 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता 51 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 51 धावा. बघा बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित घेता आलेला नाहीये कृष्णा याला. माझा एक सिंगल धाव ही कंप्लीट झाली. या सिंगल धावाने धावसंख्या 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 50 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. आपण पाहतो की दुसरं षटक पहिल्या इनिंग मध्ये संजयने टाकलं होतं आणि संजय याच्या त्या षटकामध्ये तब्बल 31 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि ते 31 धावा कुठेतरी महागात पडताना दिसत आहेत कारखानपाडा संघाला. हा चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर टाकला गेलाय. पंचांनी सांगितलंय की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. एक एक्स्ट्रा रन खर्च केली जाते या षटकात. 17 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. 17 रन्स ऑन दी बोर्ड. 17 धावा धावफलकावरती. खूप चांगला चेंडू इथे टाकला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. चेंडूला सोडून दिला होता. वाईड यॉर्कर हा चेंडू टाकला होता गोलंदाज हर्षद वलवी याने. ऑन साईडला चाबूक शॉट आहे. चेंडू सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. मन मेला
हे साडीवर डार्लिंग मॅचिंग पोलका हिरोईन दिसन. थँक्यू. तर हा षटकार आला. षटकारानं धावसंख्या आता 23 या आकड्यावरती 23 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. कम बॅक केलाय ते हर्षद वलवी आणि चांगला चेंडू ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू टाकला होता. चेंडू पडल्यानंतर पूर्णतः खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी आलेली आहे. या षटकातील 4 चेंडू टाकून झालेत. असंही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या जर आपण बघितली तर 23 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. पहिल्या इनिंग मध्ये जर आपण धावा जर बघितल्या तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 46 धावा या त्यांच्या धावफलकावरती लागल्या होत्या. इथे बघा तोच प्रयत्न दिसतोय मोठा फटका खेळण्याचा, मात्र सरळ जयदीप याच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विस्थावलेला आहे. खूप चांगला झेल जयदीपाने तिकडे पकडलाय. फलंदाज बाद होताना आकाश भोये. नव्याने बॅटर प्रसाद आलाय. प्रसाद न्यू बॅटर. पहिला चेंडू ऑन साईडला जयदीप आहे, मात्र जयदीपकडे संधी नाही आहे. ठोकलाय. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. या षटकार धावसंख्या 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर. थँक्यू डीजे. आता मॅच जिंकण्याकरता 12 चेंडू आणि 37 धावा या बनवायच्यात. 12 चेंडू मध्ये 37 म्हणजे 18.50 ची सरासरी इथे राखावी लागणार आहे. संदीप वलवी येतोय तिसरं षटक टाकण्याकरता. 12 चेंडू 37 धावा इकडं आणखी बनवायचे आहेत. कृष्णा लोखंडे आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहे. पहिला चेंडू फुल पॉवरफुल सक्सेसफुल आणि बघा चेंडू भरपूर दूर वरती पाठवलेला आहे आणि हा चेंडू गुल झालेला आहे. षटकार. थँक्यू. या षटकाराने इरादे स्पष्ट दिसत आहेत कारखानपाडा संघाच्या फलंदाजांचे. पुन्हा एकदा पूल करण्याची संधी होती. पूल झालाय, मात्र पॉवरफुल झालेला आहे. खराब फिल्डिंग बघा. आता हा पूल पॉवरफुल झालेला आहे. खराब फिल्डिंग तिकडे ज्ञानेश्वर कडनं झालंय आणि हा चेंडू 4 धावांकरता निघून गेलाय. थँक्यू डीजे. षटकार त्यानंतर हा चौकार. हाफ ट्रॅकर चेंडू टाकला होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला कृष्णा याने. आता 10 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 27 धाबींची आवश्यकता आहे. बघा मॅच पूर्णपणे बदललेला इकडे. मॅच टर्न होताना दिसतोय पहिल्या 2 चेंडूवरती. इथे देखील मोठा फटका खेळण्याची संधी होती, मात्र बॅट थोडीशी वरून फिरलेली आहे. चेंडू थोडासा खाली राहिला, तेच कारण बॅट अँड बॉल संपर्क काही झालेला नाहीये आणि हा चेंडू निर्धाव आलाय. डॉट बॉल. 9 चेंडू आणि आता 27 धावा.
पुन्हा एकदा अपुलचा फटका ते केला गेलाय. सूरज आहे तिकडे, एका हाताने पकडण्याचा प्रयत्न, हा चेंडू अपयशी ठरलाय आणि हा चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. चौकार. बघ आता प्रत्येक चेंडूवरती हे समीकरण थोडस बदलताना दिसतंय. आता 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये मॅच जिंकण्याकरता 23 धावांची गरज आहे. 8 चेंडू 23 धावा. इथे बघा स्टॅमिंग झालाय, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आलाय तिकडे, जज करतोय आणि बघा खूप चांगला झेल तिकडे पकडलेला आहे. फलंदाज बाद होते कृष्णा. म्हणजे आता 7 चेंडू आणि 23 धावा ह्या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. बघा 6 चेंडू आणि आता 21 धावा जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. शेवटचं षटक टाकण्याकरता महेश महेश भडांगे. पुन्हा एकदा रणअप वरती येताना दिसतोय महेश. पहिला चेंडू पूल केलाय आणि पूल पॉवरफुल झालाय. मौका भी दिया और छक्का भी दिया. 6 रन, 6 धावा. हर्षद होते तिकडे, हर्षद वल्वी आणि हर्षद वल्वीकडनं झालेली ही चूक आपण पाहतोय. या अगोदर तिकडे सूरजकडनं चूक झाली होती. सूरज याची जागा बदलली, हर्षदला तिकडे ठेवलं आणि आता हर्षदकडनं देखील ती चूक झालेली आहे. आता 5 बॉल मध्ये 15. फुलवटप्याचा हा चेंडू पुन्हा एकदा हर्षद चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतो तिकडे. पुन्हा एकदा हर्षदकडनं मिसफिल्ड झाली. 2 धावा आपण पूर्ण केल्यात. इथे 2च धावेवरती समाधान मानावं लागतंय. या 2 धाव्याने आता धावसंख्या पुढे सरसावलेली आहे, ती म्हणजे 53 या आकड्यावरती. 53 53 धावा धावफलकावरती. अजूनही 13 धाव्यांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि आता मॅच जिंकण्याकरता 13 धावा. प्रसादने पूर्णपणे हा मॅच पलटवलेला आहे कारखानपाडा संघाच्या बाजूने. बघा पुन्हा एकदा रनअप मध्ये थोडासा बिघाड होताना दिसतोय, थोडासा प्रेशर मध्ये जाणवतोय महेश महेश भडांगे आपण पाहतोय. बघा आता 13 धावा बनवायच्या 4 चेंडूंमध्ये. ऑन साईडला खूप चांगला फटका केला. हर्षद आहे तिकडे, आता चूक होत नाहीये. बघा आता चांगला झेल तिकडे पकडला गेलाय. प्रसादचा खेळ आता संपुष्टात आलेला आहे. फलंदाज बाद.
गणेश आता आलेला आहे. आता 3 मध्ये 13 धाव बनवायचे आहेत. 3-13. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला गेलाय आणि पंचांनी तर वाईट चेंडू घोषित केलाय, मात्र हा रिव्ह्यू घेतलेला आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं. चला प्रवीणजी सुतार तिसरे पंच. बघा, नव्याने गेलेला हा फलंदाज आपण पाहतोय. गणेश स्ट्राईक वरती आहे. पंचांनी तर वाईट चेंडू हा दिलेला आहे. तर पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. व्हाईट बॉल, व्हाईट चेंडू असेल, व्हाईट बॉल. जो पंचांनी निर्णय दिला होता तोच राहील. आता 3 चेंडू आणि 12 धावा. ते बघा, जोरात मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क नाहीये आणि एक धाव ही पळून पूर्ण केलेली केली गेली. आता 2 चेंडूंमध्ये 11 धावा बनवायच्या आहेत. बघा, प्रसाद याने मॅच बनवला होता, मात्र प्रसादाची विकेट मिळाल्यानंतर खूप चांगला कमबॅक इथे गोलंदाज महेश याने केलेला आहे. खूप चांगले षटक आतापर्यंत राहिलेलं आहे. इथे बघा, ऑन साईडला हा इथे फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक जयदीप आलाय तिकडे. थोडासा मिसफील्ड झाला आणि 2 धावा तोपर्यंत पूर्ण झाल्यात. 2च धावावरती समाधान मानावं लागणार आहे आणि आता पाहतोय की पूर्णपणे या मॅच वरती आता पकड मजबूत करत असताना एमबी स्पोर्ट्स बागपाड हा संघ. करकरपाडा संघ आता पराभवाच्या छायेला जाताना दिसतोय. शेवटचा एक बॉल बाकी आहे या षटकातील. कोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडूला चांगल्या प्रकारे खेळून काढाय क्षेत्ररक्षक आला होता तिकडे. झेल सुटलाय, मात्र हा चेंडू निर्धाव येताना दिसतोय. षटक संपलाय आणि हा मॅच देखील इथे संपलेला आहे. हा मॅच एमबी स्पोर्ट्स बागपाडा या संघाने इथे भरपूर मार्जिन जिंकलेला. मी तर म्हणेन 10 धावांनी हा सामना त्यांनी इकडे जिंकलेला आहे.